आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे फाईलमधलं आयुष्य. पुण्यातील सिटी केअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ही शहरातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलपैकी एक. आधुनिक मशीन्स, अनुभवी डॉक्टर आणि रुग्णांचा लोंढा. हॉस्पिटलमधील प्रत्येक मजल्यावर धावपळ चाललेली असते. डॉक्टर सौरभ देशमुख हे नावाजलेले हृदयविशेषज्ञ. त्यांचा अनुभव, प्रामाणिकपणा आणि रुग्णांबद्दलचं ममत्व यामुळे ते सगळ्यांच्या नजरेत आदरणीय. पण हॉस्पिटल म्हणजे केवळ सेवाभाव नाही, तर त्यामागे चाललेला पैसा, व्यवस्थापनाचे निर्णय आणि काही वेळा नफ्यासाठी केलेले लपवाछपवीचे खेळ हे फार कमी लोकांना माहीत असतं. एकाच दिवशी 2 पेशंट ॲडमिट झाले. रमेश कदम, एक सामान्य मध्यमवर्गीय टॅक्सी ड्रायव्हर. त्याला गंभीर हृदयविकाराचा झटका आला होता. घरची परिस्थिती हलाखीची. अमोल जाधव, एक उद्योगपतीचा मुलगा, फक्त 30 वर्षाचा, पण मद्यपानामुळे लिव्हर आणि हार्ट दोन्ही कमजोर झालं होतं. दोघांच्या शस्त्रक्रियेसाठी वेगवेगळ्या टीम तयार होत्या, पण या दोघांच्या नावाच्या फाईल्स हॉस्पिटलच्या रेकॉर्ड सेक्शनमध्ये एकमेकांजवळ ठेवल्या होत्या. मध्यरात्री रेकॉर्ड रूममध्ये एक माणूस शिरला. हातात काळ्या रंगाचे हातमोजे, चेहरा मास्कने झाकलेला. त्याने रजिस्टर आणि संगणकातली नोंदी तपासल्या, मग शांतपणे दोन्ही फाईल्समधली पानं बदलून ठेवल्या. कोण वाचणार, कोण मरणार हे आता पैशावर ठरेल, तो स्वतःशी पुटपुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांच्या हातात चुकीची फाईल आली. डॉक्टर सौरभला वाटलं की ते रमेश कदमवर ऑपरेशन करत आहेत, पण प्रत्यक्षात तो अमोल जाधव होता. त्याचवेळी दुसऱ्या टीमने जे ऑपरेशन अमोलचं समजून सुरू केलं होतं, ते प्रत्यक्षात रमेशवर चाललं होतं. परिणाम, गरीब रमेशचं ऑपरेशन VIP प्रोटोकॉलने झालं. महागडी औषधं, स्पेशालिस्ट टीम आणि प्रत्येक सुविधा त्याला मिळाली. श्रीमंत अमोलचं ऑपरेशन मात्र साध्या पद्धतीने कमी अनुभवी डॉक्टरांनी केलं. ऑपरेशन संपलं. रमेश कदम वाचला, पण अमोल जाधव गंभीर अवस्थेत गेला आणि पुढच्या दिवशी मरण पावला. जाधव कुटुंब संतापलं. इतक्या पैशांनी भरलेलं हॉस्पिटल, तरी आमचा मुलगा गेला कसा? हॉस्पिटल प्रशासनाला कळेना की काय झालं. डॉक्टर सौरभ यांच्या प्रामाणिकपणावर कुणाचा संशय नव्हता, पण सिस्टीममध्ये काहीतरी बदल झाला होता हे स्पष्ट होतं. पोलीस तपासाला लागले. फाईल्समध्ये बदलाचे ठसे दिसले. CCTV फुटेजमध्ये रेकॉर्ड रूममध्ये गेलेला काळ्या कपड्यातला माणूस दिसत होता. डॉक्टर सौरभ यांना धक्का बसला. रुग्णाचं आयुष्य फाईलवर अवलंबून आहे, हे इतकं गंभीर खेळ होऊ शकतो का? तपास पुढे गेला. अखेर कळलं की हा सगळा कट हॉस्पिटलच्या वरिष्ठ मॅनेजमेंटमधीलच एका अधिकाऱ्याने रचला होता. कारण जाधव कुटुंबाने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गुंतवणूक करण्याचं ठरवलं होतं. सिटी केअरला त्यांचा विश्वास कमी व्हावा म्हणून त्याचं मूल वाचू नये ही योजना केली होती. सगळं उघड झालं. त्या अधिकारीला अटक झाली. हॉस्पिटलची प्रतिष्ठा डागाळली, पण त्याचबरोबर समाजाला एक मोठा धडा मिळाला. फाईलमध्ये केलेला एक बदल माणसाचं आयुष्य बदलू शकतो. रमेश कदम आपल्या घराकडे परतला. गरीब घरातला तो माणूस नशिबाने वाचला होता. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. डॉक्टर, माझं आयुष्य तुमच्या हातून वाचलं, पण खरं म्हणजे माझ्या जागी कुणीतरी दुसराच मेला. शेवटी डॉक्टर सौरभ विचार करत बसले. वैद्यकीय शास्त्र देवासारखं आहे, पण जेव्हा पैशासाठी, स्पर्धेसाठी किंवा सत्तेसाठी कोणी त्यात छेडछाड करतो, तेव्हा माणूस राहत नाही.
तो फक्त फाईलमधलं नाव बनतो. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.